आसाम रायफल भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। आसाम रायफलची भरती निघाली आहे। शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली आसाम रायफल भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। आणि या भरतीसाठी जे विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर तुमचं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। त्यानंतर तुमची जे लेखी परीक्षा असणार आहे, त्याचबरोबर ट्रेड टेस्ट सुद्धा यामध्ये असणार आहे। तर ट्रेड टेस्ट कशी असणार आहे हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि आसाम रायफल भरतीचे फॉर्म भरणे जे हे 22 फेब्रुवारी पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि 23 मार्च 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि तुमचं जर आसाम रायफल भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला 21,700 ते 69,100 च्या दरम्यान भेटणार आहे। आणि आसाम रायफल भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, पेपरमध्ये जे पासिंग ठेवण्यात आले आहे, यूआर कॅटेगरी, ईडब्ल्यूएस कॅटेगरी आणि ओबीसी कॅटेगरीसाठी पासिंग 35% ठेवण्यात आले आहे। त्याचबरोबर एससी/एसटी कॅटेगरीसाठी 33% पेपरमध्ये पासिंग ठेवण्यात आली आहे। त्याचबरोबर पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि 2 घंट्याचा तुम्हाला टाइम भेटणार आहे पेपरसाठी। आसाम रायफल भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सर्वात अगोदर काय होणार आहे आसाम रायफल भरतीमध्ये, तर संपूर्ण माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे, कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचत आहे। ठीक आहे, तर आसाम रायफलच्या ह्या 215 जागांसाठी भरती चालू आहे, ज्याचे फॉर्म 22 फेब्रुवारी पासून सुरू झाले आणि 23 मार्च 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। वयोमर्यादा जर विचार केला तर वयोमर्यादा सांगायच्या अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी कोणकोणत्या पदासाठी काय काय शैक्षणिक पात्रता लागते ते तुम्हाला सांगून देतो। तर यामध्ये जे जवळपास 16 प्रकारचे पद आहे। पहिलं जे पद आहे धार्मिक शिक्षकता, यामध्ये शिक्षकता आहे 3 जागा आहे, यामध्ये पदवीधर पाहिजे। त्याचबरोबर दुसरं रेडिओ मेकॅनिकचा आहे 17 जागा आहे, यामध्ये 10वी पास पाहिजे आणि डिप्लोमा पाहिजे तो रेडिओचा। ठीक आहे, त्यानंतर तिसरं जे पद आहे तर हे लाईनमॅन फील्डचा 8 जागा, यामध्ये 10वी पास पाहिजे आणि ITI पाहिजे इलेक्ट्रिशियन। त्यानंतर चौथं जे पद आहे इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिकचा पद आहे, यामध्ये 4 जागा, याच्यासाठी शिक्षण आपलं 10वी पास पाहिजे आणि ITI असला पाहिजे। त्याचबरोबर पाचवं जे पद आहे इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेकल, याच्या 17 जागा आहे, यासाठी सुद्धा 10वी पास पाहिजे आणि ITI मोटर मेकॅनिकल पाहिजे। आणि 16वं जे पद आहे तर 16वं पद हे सफाईगारचं आहे, तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। तर यामध्ये 70 जागा, ज्या की बऱ्यापैकी आहे। सफाईगार पदामध्ये ITI नाही लागत, तुम्ही फक्त 10वी पास आहे, तुम्हाला फॉर्म भरता येते। ठीक आहे, तर 10वी पासवर महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात सफाईगारमध्ये। तर एवढे यामध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर यामध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर यामध्ये वयोमर्यादा किती आहे, 1 नंबरचा पद आहे आणि त्याचबरोबर 10 नंबरचा पद आहे 18 ते 30 वयोमर्यादा, SC/ST ला 5 वर्ष सूट, ओबीसी कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे। 6वं आणि 9वं पद तर यामध्ये वयोमर्यादा 18 ते 25 आहे, SC/ST ला 5 वर्ष सूट आहे, ओबीसी कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे। पद क्रमांक 3, 4, 5, 7, 8, 11, 12, 14, 16 यामध्ये वयोमर्यादा 18 ते 23 आहे, SC/ST ला 5 वर्ष सूट आहे, ओबीसी कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे। फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे आणि SC/ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नाही आहे। ठीक आहे, तर आवर्जून फॉर्म भरायचा आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत हे नोकरीचं ठिकाण आहे। आणि आसाम रायफल भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे, मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, तर महाराष्ट्रातील जे विद्यार्थी मित्रांनो जास्त मुले जे आसाम रायफलमध्ये फॉर्म भरते आणि फॉर्मही भरला तर आसाम रायफलले मुलं जात नाही, कारण की आसामले जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड असते आणि तुमचं जे ग्राउंड आहे या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये तुमचं ग्राउंड होणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आसाममध्ये महाराष्ट्रातील भरपूर मुलं जात नाही आणि जे जाते तर ते ग्राउंड काढूनच त्या ठिकाणी येते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि आसाम रायफलमध्ये जायला सुद्धा खूप टाइम लागते, त्यामुळे भरपूर महाराष्ट्रातील मुलं एवढ्या दूर जात नाही, कारण की त्यांना त्या ठिकाणी लय अवघड वाटते एवढं दूर जाणं। ठीक आहे, तर महाराष्ट्रातील जास्त मुलं जे आसामला जात नाही, एक लक्षात ठेवा, तर जास्त चान्सेस आहे आसाम रायफल भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे। तर आसाम रायफल भरतीमध्ये सर्वात अगोदर तुमचं काय असणार आहे, यामध्ये सर्वात अगोदर तुमचं यामध्ये मैदानी चाचणी असणार आहे। तर मैदानी चाचणीमध्ये उंची जी लागते पुरुष उमेदवारांना 165 सेंटीमीटर, महिला उमेदवारांना 155 सेंटीमीटर, त्याचबरोबर यामध्ये छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। ठीक आहे, त्याचबरोबर यामध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी पहिला जोंडा हा 5 किलोमीटर रनिंग आहे, तुम्हाला 5 किलोमीटर रनिंग हे 24 मिनिटाच्या अंदर मारायचे आहे। आणि महिला उमेदवारांना या ठिकाणी 1600 मीटर रनिंग आहे, 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटाच्या अंदर मारायचे आहे। जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग हे 24 मिनिटाच्या अंदर येणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, पास असणार
असणार आहे 5 किलोमीटर रनिंग, आणि ज्या पण पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर रनिंग हे 24 मिनिटाच्या वरती जर टाइम लागला तर फेल सुद्धा केला जाणार आहे, अपात्र सुद्धा केलं जाणार आहे. आणि ज्या महिला उमेदवार आहे 1600 मीटर रनिंग हे 8.5 मिनिटापेक्षा जास्त जर टाइम आला तर तुम्हाला फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुमचं ग्राउंड असणार आहे SSC GD सारखं. ठीक आहे, आणि ग्राउंड झाल्यानंतर तुमचं काय असणार आहे, यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे. तर परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे, 2 घंट्याचा तुम्हाला टाइम भेटणार आहे, जे की सर्वात बेस्ट आहे. तर तुम्हाला जे सर्व प्रश्नावर क्लिक करून यायचं आहे पेपर सोडताना, कारण की यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही. नेगेटिव्ह मार्किंग जर असते तर आपले जे प्रश्न बरोबर असते तर ते मायनस या ठिकाणी झाले असते, पण नेगेटिव्ह मार्किंग पेपरमध्ये नाही आहे, एक लक्षात ठेवा. आणि पेपरमध्ये जे पासिंग ठेवण्यात आले, जनरल कॅटेगरी, EWS कॅटेगरी, OBC कॅटेगरीसाठी 100 पैकी 35% पासिंग ठेवण्यात आले आहे, SC/ST कॅटेगरीला 100 पैकी 33% पासिंग ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमचा पेपर असणार आहे, एक लक्षात ठेवा, आसाम रायफल भरतीचा. आणि पेपर झाल्यानंतर आपलं काय असणार आहे, यामध्ये ट्रेड टेस्ट असणार आहे. आता ट्रेड टेस्ट कशी आहे, तर यामध्ये ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे, तर यामध्ये काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर समजा आता या ठिकाणी सफाईचा फॉर्म भरला, सफाईकरता फॉर्म भरला, तर तुम्हाला काय करणार आहे, एका रूममध्ये नेलं जाणार आहे आणि तिथलं तुम्हाला स्वच्छता त्या ठिकाणी करावं लागणार आहे, झाडू तुम्हाला मारावं लागणार आहे एका खोलीमध्ये, चांगली ते रूम तुम्हाला नीटनेटकेपणाने साफ करावं लागणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला बाथरूम सुद्धा त्या ठिकाणी साफ करावं लागणार आहे, त्याचे सुद्धा मार्क भेटणार आहे. तुम्ही जेवढं नीटनेटकेपणाने साफसफाई करताना तेवढं जे तुम्हाला चांगले मार्क्स पडणार आहे आणि तुमचं सिलेक्शन जे आहे यामध्ये होणार आहे. यालाच जे विद्यार्थी मित्रांनो ट्रेड टेस्ट म्हटलं जाते. आता प्रकारे जे ट्रेड टेस्ट असणार आहे, एक लक्षात ठेवा, तर एका खोलीमध्ये तुम्हाला नेलं जाणार आहे आणि त्याची साफसफाई करावं लागणार आहे. तुम्हाला जे पण पुरुष उमेदवार नीटनेटकेपणाने चांगले या ठिकाणी साफसफाई करणारा, महिला उमेदवार साफसफाई करणार आहे, तर चांगले मार्क तुम्हाला भेटणार आहे आणि तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे. तर अशा प्रकारे ट्रेड टेस्ट असते आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही चांगलं, जर ज्यांनी सुद्धा सर्वात चांगलं झाडलं त्या ठिकाणी, ज्यांनी सर्वात चांगलं काम केलं तर त्याला त्या ठिकाणी पास केलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमचं यामध्ये जे ट्रेड टेस्ट असणार आहे. आणि ट्रेड टेस्ट झाल्यानंतर तुमचं या ठिकाणी असणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे, मेडिकल असणार आहे. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे आसाम रायफल या भरतीची. ठीक आहे, फक्त 10वी पास साठी ही भरती चालू आहे आसाम रायफलची. तर तुम्ही या ठिकाणी सफाईगार पदामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. तर फॉर्म भरण्यात चालू आहे आसाम रायफल भरतीचे आणि तुमचं जे ग्राउंड आहे आसाम रायफलचं, तर हे एप्रिल महिन्यामध्ये राहणार आहे. तर आतापासून जे फिजिकलची सुद्धा तयारी चालू आहे, कारण की फिजिकल यामध्ये पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर रनिंग आहे आणि महिला उमेदवारांना 1600 मीटर रनिंग आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की एप्रिल महिन्यामध्ये तुमचा आसाम रायफलचा ग्राउंड असणार आहे. तर आतापासून अभ्यास सुद्धा चालू द्या आणि ग्राउंडची सुद्धा प्रॅक्टिस या ठिकाणी तुम्ही चालू द्या. ठीक आहे, तर चांगली ही आसाम रायफलची भरती 10वी पास साठी चालू आहे, एक लक्षात ठेवा. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या इथंच थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.